नमस्कार मित्रांनो, एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। मित्रांनो, आम्ही आमच्या चॅनलवर नेहमी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, त्याला आपण आम्हाला भरभरून साथ देत असतात। अशीच साथ पुढील व्हिडिओ मध्ये द्यावी ही नम्र विनंती। आता येत आहे नवरात्री उत्सव। या उत्सवाची माहिती अशी आहे की हा उत्सव दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ होणार आहे। दरवर्षी देवीचे वाहन वेगवेगळ्या प्रकारचे असून या वाहनांचा वेगवेगळा अर्थ लावला जातो। या वर्षी देवीचे वाहन हत्ती आहे। या नवरात्र उत्सवाचा इतिहास आपण जाणून घेऊया। हजारो वर्षांपूर्वी महिषासूर नावाचा महाभयंकर राक्षस होता। त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली। ब्रह्मदेव त्याच्यावर प्रसन्न झाले। त्याला वरदान दिले की तुला देव दानव मानव कुणीही मारू शकणार नाही। परंतु ब्रह्मदेवाने श्रीचे नाव घेतले नाही। हे वरदान मिळाल्यानंतर महिषासूर राक्षस उन्मत्त झाला। त्याने संपूर्ण पृथ्वी तलावर हैदोस घातला। साधू संत ऋषी मुनी यांना तो त्रास देऊ लागला। त्याने पूर्ण पृथ्वी तलावर हाहाकार माजवला। त्याने स्वर्गावरही आक्रमण केले। देवदेवतांना प्रश्न पडला की आता करायचे काय। साधू संत ऋषी मुनी देवांकडे गेले, हे देवा आम्हाला वाचवा। त्यावेळी सर्व मिळून देवादेव महादेव यांच्याकडे गेले की आम्हाला वाचवा। सर्व पृथ्वी तलावर महिषासूर राक्षसाने हाहाकार माजविलेला आहे। देवादेव महादेव म्हणाले की मी या राक्षसाला मारू शकणार नाही, कारण त्याला ब्रह्मदेवाने वरदान दिले आहे। याच्यावर एक उपाय म्हणून महादेवाने माता पार्वतीचा अंश तयार केला। तो अंश श्री रूपी मुलीचा असून मार्तंड ऋषींच्या पेटवलेल्या यज्ञामध्ये उडी मारली। त्या यज्ञातून अकराळ विक्राळ महाकाली देवीचे रूप बाहेर आले। हे अकराळ विक्राळ रूप असे होते की पृथ्वी तलावर पाय दिला तरी हलायला लागत असे। या महामायेला 18 हात हे रूप बघून सर्व देवांनी प्रसन्न होऊन या आदिमायेला आपापले शस्त्र दिले। या आदिमायेने महिषासूर राक्षसाबरोबर 9 दिवस युद्ध केले। या युद्धामध्ये महिषासूर राक्षसाचा वध केला। तेव्हापासून नवरात्र उत्सव साजरा केला जातो अशी आख्यायिका आहे। नवरात्र उत्सव 9 दिवसांचे वेळापत्रक खालील प्रमाणे। दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी दिवस पहिला, वार सोमवार, घटस्थापना असून दुर्गा देवीचे पूजन केले जाते। या दिवसाचा रंग पांढरा असून हे शांततेचं प्रतीक आहे। या दिवशी देवीच्या चरणी शुद्ध गाईच्या तुपाचा बनवलेला गोड पदार्थ अर्पण करणे म्हणजे चांगले आरोग्य लाभते, सर्व रोग दूर होतात। पहिल्या दिवसाची माळ ही पिवळ्या फुलांपासून किंवा 11 विड्यांच्या पानाची माळ अर्पण करणे। दिनांक 23 सप्टेंबर 2025 वार मंगळवार। या दिवशीचा लाल रंग असून नैवेद्य साखर आणि फुटाणे असावे। दुसरी माळ पांढरे फुले किंवा मोगऱ्याची माळ अर्पण करणे। दिवस तिसरा 24 सप्टेंबर 2025 वार बुधवार। या वर्षी तृतीय तिथी 2 दिवस आलेली असल्यामुळे 24 सप्टेंबर व 25 सप्टेंबर या दोन्ही दिवशी तृतीय तिथी साजरी करायची आहे। 24 सप्टेंबर या दिवशीचा रंग निळा आहे व 25 सप्टेंबर या दिवशीचा रंग पिवळा आहे। तुम्ही परिधान करू शकता। या दिवशी दुधापासून बनवलेले पदार्थांपासून देवीला नैवेद्य तयार करावा। तिसऱ्या माळेला गोखरणीच्या फुलांची, निळे फुले किंवा कृष्ण कमल फुलांची माळ अर्पण करावी। दिवस चौथा वार गुरुवार। 25 सप्टेंबर या दिवशी तृतीय तिथी आल्यामुळे 24 सप्टेंबर व 25 सप्टेंबर या दिवशी तोच कलर व नैवेद्य तुम्ही देऊ शकता। फक्त या दिवशी पिवळा रंग परिधान करू शकता। दिवस पाचवा 26 सप्टेंबर वार शुक्रवार। या दिवशी रंग आहे हिरवा। या दिवशी चतुर्थ तिथी असल्यामुळे या दिवशी देवीला मालपुहा प्रसाद म्हणून अर्पण करायचा आहे। या दिवशी केशरी रंगाची फुले, मोगरा या फुलांची माळ देवीला अर्पण करायची आहे। दिवस सहावा 27 सप्टेंबर वार शनिवार। या दिवशीचा रंग आहे राखाडी। या दिवशी राखाडी रंग तुम्ही परिधान करू शकता। या दिवशी देवीला केळीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। या दिवशी देवीला 11 बेल पानांची माळ अर्पण करायची आहे। दिवस सातवा 28 सप्टेंबर वार रविवार। या दिवशीचा रंग केशरी। या दिवशी देवीला मध किंवा मधापासून बनवलेले पदार्थ देवीला अर्पण करावे। या दिवशी देवीला कर्दळाची फुलांची माळ अर्पण करावी। दिवस आठवा 29 सप्टेंबर वार सोमवार। या दिवशीचा रंग आहे मोरपंखी। या दिवशी गुळाचा नैवेद्य देवीला अर्पण करावा। 8वी माळ ही झेंडूच्या फुलांची देवीला अर्पण करणे। दिवस नववा 30 सप्टेंबर
वार मंगळवार. या दिवशीचा रंग आहे गुलाबी. या दिवशी तुम्ही गुलाबी रंग परिधान करू शकता. या दिवशी देवीला खोबऱ्यापासून बनविलेल्या पदार्थांचा प्रसाद अर्पण करावा. देवीला तांबडी फुले, जास्वंदी फुले यांची माळ देवीला अर्पण करणे. दिवस 10वा 1 ऑक्टोबर वार बुधवार. या दिवशीचा रंग जांभळा असून देवीला पांढऱ्या तिळापासून बनविलेल्या पदार्थांचा प्रसाद अर्पण करावा. या दिवशी देवीला लिंबाची माळ अर्पण करायची आहे. 2 ऑक्टोबर या दिवशी दसरा असल्याने आमच्या चॅनल मार्फत सर्व देशवासियांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका.